नमस्कार, माझे नाव स्वरा श्रीमंत कदम. माझ्या शाळेचे नाव न्यू इंग्लिश स्कूल साकोर्डे बेल्लार फाटा. मी आता 10वीत शिकत आहे. आज मी तुम्हाला आत्मनिर्भर भारत याविषयी काही 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती. आत्मनिर्भर भारत ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2020 मध्ये कोविड-19 महामारीच्या काळात मांडली. आत्मनिर्भर भारत म्हणजे स्वावलंबीची जाणीव व विकासासाठी देशाने स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून आत्मनिर्भर होणे. या योजनेचा उद्देश केवळ आर्थिक सुधारणांपुरता मर्यादित नसून सामाजिक, सांस्कृतिक आणि तांत्रिक प्रगती घडणे हा देखील आहे. आत्मनिर्भर भारताचा मुख्य उद्देश म्हणजे भारताला जागतिक मंचावर स्वयंपूर्ण करणे, जेथे देशाला इतर देशांवर अवलंबून राहावे लागणार नाही. यासाठी देशांतर्गत उत्पादनाला चालना देणे, निर्यात वाढवणे आणि आयातीवर अवलंबित्व कमी करणे हे महत्त्वाचे घटक आहेत. याविषयी लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देणे आणि कृषी सुधारणा करणे हे देखील महत्त्वाचे आहे. पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारत अभियानाचे 5 स्तंभ स्पष्ट केले. 1. अर्थव्यवस्था. आर्थिक विकास स्थिर व दीर्घकालीन करण्यासाठी धोरणात्मक पावले उचलली. 2. आधारभूत सुविधा. भारत आधुनिक व चांगल्या सुविधा निर्माण करणे. 3. तंत्रज्ञान. डिजिटल भारत व तंत्रज्ञानाचा प्रसार वाढवून भारताला तांत्रिकदृष्ट्या सक्षम करणे. 4. लोकसंख्या. देशातील तरुणाई व मानव संसाधनांचा योग्य उपयोग करणे. 5. मागणी. भारतीय उत्पादनांसाठी स्थानिक तसेच जागतिक बाजारपेठ तयार करणे. धन्यवाद.